हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मकमळ या फुलाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर ब्रह्मकमळ हे फूल जितके दिसायला ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आहे, तितकेच त्याला भरपूर महत्त्वाचे मानले जाते आणि चमत्कारिकही मानले जाते। ब्रह्मकमळ हे एक महत्त्वाचे फूल आहे जे हिमालयीन प्रदेशात आढळते, म्हणून याला देवपुष्प असेही म्हटले जाते। असे म्हणतात की ब्रह्मकमळ हे झाड व फूल आपल्या घरात ठेवल्याने सतत पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते व घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदत राहते। ब्रह्मकमळ हे वर्षातून साधारणपणे जुलै ते सप्टेंबर म्हणजेच आषाढ व श्रावण या 2च महिन्यामध्ये रात्रीच्या वेळी उमलते। ब्रह्मकमळ हे भगवान ब्रह्म यांच्याशी संबंधित फूल मानले जाते आणि ते उच्च शक्तीचे प्रतीक आहे, म्हणून या फुलाला चमत्कारिक फूल असेही मानले जाते। असेही म्हणतात की भगवान शिवशंकराला ब्रह्मकमळ हे फूल प्रिय आहे व भगवान शिवशंकराला आपण हे फूल अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात। आपली जी पण मनोकामना आहे, इच्छा आहे, ती लगेच पूर्ण होते।